खेड तालुक्याची अस्मिता आहे, खेड तालुक्याची ओळख भीमाशंकरमुळे आहे. त्या भीमाशंकर देवस्थानच्या नावाच्या खाली आपल्या आमदारांनी आणि आंबेगावच्या आमदारांनी असा निर्णय घेतला की ते खेड आंबेगाव असं करायचं आणि त्याला तालुक्यातनं प्रचंड विरोध होता. माझा सुद्धा त्या गोष्टीला विरोध आहे. म्हणून या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांना त्याची कल्पना असावी म्हणून आज ही बैठक आपण आयोजित केली. त्याचा मूळ उद्देश आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या अनादी कालापासून खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यातच त्याला रस्ता होता. त्याचा इतिहास कदाचित आपल्या काही लोकांना माहीत असेल तर सांगण्याचा परत प्रयत्न करतो. ज्या वेळेला त्रिपुरासूर नावाचा राक्षस मारला आणि त्यांनी सगळ्या साधू संतांना ऋषीमुनींना त्रास द्यायचं काम केलं, त्यावेळेला सगळ्या देवांनी म्हणजे कोटी ईश्वर हे मोरगिरी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी लिंगाची स्थापना करून शंकराची आराधना केली आणि म्हणून त्याला कोटेश्वर मंदिर असं नाव मिळालेलं आहे. आणि त्या ठिकाणी शंकर प्रसन्न झाले आणि ते भीमाशंकरला प्रगट झाले आणि त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि म्हणून ते कोटेश्वर हे मंदिर आहे. त्या कोटेश्वराच्या शेजारी अनेक समाध्या आहेत. जे घाट आहे तिथपासून पुढं सगळा रस्ता हा खेड तालुक्यातच होता. आपले लोक पूर्वी तिथनंच ये जा करत होते, पण कालाच्या ओघामध्ये तो घाट माथा असल्यामुळं त्या ठिकाणी रस्ता करणं अवघड होतं. दरम्यानच्या काळामध्ये तो फॉरेस्ट जे डिपार्टमेंट होतं त्याला वाईल्ड लाईफ हे तिथं जी एक खारीचा जो प्रकार आहे त्याला शेकरू म्हणतात. त्यामुळं त्या ठिकाणी त्या शेकरूमुळं त्या जंगलामध्ये इतरांना जायला बंदी घालण्यात आली आणि म्हणून तो रस्ता होऊ शकत नाही असं आपल्याला सांगितलं. पण तोपर्यंत कोथरूडच्या पुढपर्यंत म्हणजे भीमाशंकरपर्यंत अनेक मोऱ्या त्या रस्त्याच्या झालेल्या आहेत, पाईप टाकलेले आहेत, त्याची बांधकामं झालेली आहेत. तोपर्यंत काही अडचण नव्हती. पुढं जाताना वळसे पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी तो रस्ता आपल्या भीमाशंकरपर्यंत त्या बाजूने नेला आणि त्या पायऱ्या करून खाली तिकडनं लोक उतरायला लागले. आता ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रचंड फायदा उठवला आणि सगळी कामं ही आपल्या तालुक्यामध्ये करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळामध्ये असाच ज्यावेळी वादाचा प्रसंग झाला तेव्हा नारायणरावची त्यांची शारीरिक चकमक सुद्धा झालेली आहे. त्यामुळं भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यात ते खेड तालुक्यात राहिलं पाहिजे. 2004 साली मी आमदार झाल्यानंतर आमची DPDCची बैठक पुण्यामध्ये होती. येणार काय DPDCच्या बैठकीला यायचं नव्हतं. यांनी ती गपचूप बैठक ही आंबेगावमध्ये लावली आणि सुरेश कौत्रे ते सगळे जे ब्राह्मण यांच्या मदतीने ते अध्यक्ष झाले. 10 वर्ष ते अध्यक्ष राहिले आणि त्या कालखंडामध्ये उपाध्यक्ष कमीत कमी मला करायला ते केलं नाही. त्याने उपाध्यक्ष होऊच दिलं नाही. कायम सातत्यानं सापत्नूक वागणूक देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. येणारा सगळा निधी तीर्थक्षेत्राचा किंवा भीमाशंकर परिसर विकासाचा जो निधी आहे तो त्याने आपल्या आंबेगावमध्ये वळवला. आज त्या ठिकाणी बांधकामं केली, त्याचं MTDCला दिलं. तिथं पाण्याची कुठली प्रकारची सुविधा नव्हती. आज आपल्याकडे भीमा नदी धरण आहे, बॅकवॉटरपर्यंत आपल्याला पाणी उचलता आलं असतं. इथं बऱ्याच गोष्टी करता आल्यापासून त्या त्याने होऊ दिल्या नाही आणि मग सगळा निधी कसा आंबेगाव तालुक्यामध्ये वापरता येईल तो अनेक वेळा मी त्यांना सांगितलं की भीमाशंकरचा इतिहास हा कोटेश्वर आहे. भीमाशंकरची देखभाल करण्याकरता जो बोरगड म्हणून आहे तो आपल्या तालुक्यामध्ये तिथं पूर्वी राजाने व्यवस्था करून ठेवली बोरगडावर. तिथं पाण्याच्या टाक्यात, तिथं देवीचं मंदिर आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे आणि तिथं भीमाशंकरची व्यवस्था केली जायची. तिथं जे ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांना जमिनी आपल्याकडं भोरगिरीमध्ये कोथरूड म्हणून जो भाग आहे त्या परिसरामधल्या सगळ्या जमिनी तिथल्या ब्राह्मणांना दिल्या होत्या. म्हणजे सगळी व्यवस्था ही खेड तालुक्यामध्ये असताना सुद्धा जाणीवपूर्वक वळसे पाटलांनी ते देवस्थान आपल्याकडे कसं येतील त्याचा फायदा घेतला. साखर कारखान्याच्या वेळेला सुद्धा नारायण पवारांनी साखर कारखान्यांना त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना म्हणून खातं उघडलं. यांनी तो
साहेबांच्या बाजूने सगळ्यात अगोदर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना गेला. म्हणजे एक प्रकारे ते देवस्थान हायजॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी चालवला. मी जोपर्यंत आमदार होतो तोपर्यंत ते धारिष्ट होत नव्हतं, कारण काय त्याच्यावर वाद घालायचं. आणि मध्यंतरी बानखेले आमदारांचा स्मृती दिवस होता, बानखेले खासदारांचा, आणि त्याला बाबाजी गाळे गेले होते, हे गेले होते. आणि त्या ठिकाणचे त्यांचे उद्गार आहे की खेड तालुक्याला आत्तापर्यंत जेवढे आमदार लाभले त्याच्यामध्ये हा सुसंस्कृत आमदार आहे जो त्यांचा ऐकतो. आम्ही काय सगळे नालायक होतो का? आम्ही पक्षामध्ये होतो, आमच्या जेव्हा तुम्ही मंत्री झालात आणि तुम्ही अशा प्रकारची भाषा जर करत असाल तर तुम्ही कुणी असा आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. पण आज तुम्ही एक 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 करून आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न तुम्ही जर करणार असाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध दंड हात पटलेले. होईल ते होईल, काय किंमत आम्हाला मोजावी लागेल ती लागेल. कारण इथं मागं तुम्ही सरळ सरळ आमच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या. 14ला मला पांड्यामध्ये तुमचं किती हे झालेलं आहे याची सगळ्या लोकांना कल्पना आहे. 9ला माझं तिकीट कट करण्यामध्ये तुमची काय भूमिका आहे हे सगळी माहिती आहे. तुम्ही सातत्यानं आमच्या तालुक्याला विरोध करता आणि स्वतःची पोळी बाजू घेता. आणि म्हणून आम्ही तर पहिला त्या वळसे पाटलांचा या ठिकाणी निषेध करतोच, परंतु बाबाजी गाळेंचा सुद्धा निषेध करतो की तुम्ही तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याची दूध पिरवलं नाही, आम्ही आंदोलन करू. आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपण खूप संयमाने घेतलं. त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं. दादांची समन्वयाची भूमिका असते, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नाही. आणि ते नेहमी नाही ज्या त्या दिलीपरावचा विरोध राहील तुम्ही उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका. वहिनीला या गोष्टीची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना होती. आणि परत वादाची थिरगी राखण्याचं काम जर ती करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत. काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचा आम्ही शेपूट सोडू देणार नाही. असा कुठलाही बोर्ड त्या तो काढून टाकला जाईल. आणि आम्ही सगळेजण आज आमचा पराभव झाला म्हणजे आम्ही राज्यातनं किंवा आम्ही तालुक्यातनं फार हद्दपार जाऊया असं काही नाही. आणि आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना सातत्यानं असं वाटतं की बुवा आता यांनी शांत बसव, माझं सगळं राज्य. तर राज्य उद्योगाला तुम्ही अर्धे उद्योग जर करत असाल तालुक्यातली जनता काही झोपी गेलेली नाही, तालुक्यातली जनता खडबडून जागी झालेली आहे. आणि तुम्ही आज याच्यामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की ठीक आहे अनावरण झालं तर तुम्ही म्हणजे भीक घालत नाही. तालुक्यातली ही सगळी जनतेची जी भावना आहे ती निदान ओळखून माणसाने बोललं पाहिजे की मी याला भीक घालत नाही. अरे काही दिलीप मोदीच्या एकट्याचा प्रश्न नाही, तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण एखादं देवस्थान आता अशा पद्धतीने आता आळंदी नगरपालिका आळंदी नगरपालिका निमा भाग चरवलीचा निमा आळंदीचा. मग उद्या असं होईल ना की आळंदी खेड हवेली असं करायचं का? असं होत नाही कधी. आणि म्हणून ही देवस्थान आमचं आहे आणि त्याच्यावर आमचाच हक्क आहे. त्याच्यावर खेडच राहील, तालुका खेडच राहील, आंबेगाव राहणार नाही. याच्याकरता आपल्याला आंदोलन उभं करायचं, भव्य मोर्चा करायचा. आणि तालुक्यातल्या सगळ्या जनतेला त्या गोष्टी कशा करतील त्याचा विचार आपल्या सगळ्यांना करायचा. म्हणून ही बैठक आपण आयोजित केलेली. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण तलमा राजगुरू पुतळ्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत किंवा प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला मोर्चा आणायचा आणि आपल्याला ते निवेदन द्यायचं. फक्त आता आचारसंहिता लागू आहे, त्याच्या संदर्भामध्ये काही अडचणी येतात का तेवढ्या फक्त मी कलेक्टरशी बोलतो, तहसीलदाराशी बोलतो. तहसीलदार हायकोर्टामध्ये प्रांत बाहेर गेलेले आणि मग त्या दिवशीची तारीख ठरवू, आपण तशा प्रकारचा मोर्चा काढू. अशा प्रकारची भूमिका आपली सगळ्यांची आहे. यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या खेड तर भीमाशंकर देवस्थान खेड असंच पाहिजे, खेड आंबेगाव नाही. तो जो विकास आराखडा आहे आत्ता खरं म्हणजे हे जे पैसे आले ते सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं प्रेम आहे व त्याची जी भक्ती भीमाशंकरच्या प्रेम त्याच्यामधनं आलेला हा सगळा आराखडा आहे. आणि म्हणून तो मंदिराचा सगळा परिसर बदलतो आहे. तिथली जे लोक आहेत त्यांना आता तिथं दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं आहे आणि एक सुंदर परिसर त्या ठिकाणी बनवला जातो आहे. आमची तर मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की ठीक आहे वाईल्ड लाईफ असेल तरीसुद्धा अनेक उपाय त्याच्यातनं निघतात. मागं अजितदादा असताना आम्ही तो काढला होता की ड्रीम प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी केला होता. कोथरूडपासून भीमाशंकरपर्यंत झाडाच्या वरनं अशा प्रकारचा पूल ओव्हरब्रिज ज्याला आपण म्हणतो तो करायचा. अशा प्रकारचा मध्य प्रदेश आणि नागपूरला जोडणारा ब्रिज
झालेला आहे आणि म्हणून खालनं प्राणी जातील त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही. वडील आंबे आता आंबेगावच्या परिसरात येणारी माणसं त्यातनं खाली येतील आणि ते कोथरूडला जर गेली माझ्या तालुक्याचा विकास होईल, खेड तालुक्याचा विकास होईल. आम्हाला पर्यटनाची गरज आहे. सगळ्यात सुंदर परिसर हा खेड तालुक्यामध्ये आहे. आमचा वांद्र्यापासून तर भीमाशंकर हा अख्खा तिथे अभयारण्य त्या सह्याद्रीच्या रांगा आहेत. त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आम्हाला येईल. खरं म्हणजे आमच्याकडं भीमाशंकर जसं आहे तसं शंभू महादेवाचं मंदिर आहे, आमच्याकडं कुंडेश्वराचं आहे, आमच्याकडे सिंगेश्वराचं आहे, आमच्याकडे वाळकेश्वराचं आहे, आमच्याकडे चक्रेश्वराचं आहे. सगळी गिरिस्थान आहेत. ही गिरिस्थान आहे. त्याच्यानंतर पूर्वी वाड्याला मंदिर होतं, आता ते पाण्याखाली गेलं. पण चासचं जे मंदिर आहे ते ऐतिहासिक आहे. खेडचं मंदिर ऐतिहासिक आहे. आळंदीचं सिद्धेश्वर मंदिर ऐतिहासिक आहे. अशी अनेक मंदिरं जी आहेत किंवा चक्रेश्वर मंदिर आहे. सगळा शंकराचा इतिहास तुम्हाला जर पाहायचा असेल किंवा की अनादिकालापासून तर तो तुम्हाला खेड तालुक्यातच पाहायला मिळेल. अनेक वास्तू पांडवांनी केल्या आहेत, त्या खेड तालुक्यामध्ये केलेल्या आहेत. तुकाई मातेचं मंदिर हे जे खेडमध्ये आहे ते पांडवांनी बांधलं. सिद्धेश्वराच्या तिथं जे कुंड बांधलं आणि तिथं त्रिपिंडी आहेत, सगळं ऐतिहासिक आहे. हे पांडवांनी बांधलं. रामसुद्धा भीमाशंकरवरनं गेलेले अनेक खुटा आहेत. आपल्याला पुण्याच्या परिसरामध्ये सीताबाईचं टाकं म्हणून आहे ते राम इथनं गेला, पांडव इथनं गेले. त्यांच्या सगळ्या खाना ऐतिहासिक परंपरा असतात आमचा तालुका. त्याचबरोबर निमगावचा खंडोबा हा निमगावला आलेला इतिहास सुद्धा आपल्याला आहे. त्याचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. माऊलींची समाधी ही आळंदीमध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर तुकारामांना साक्षात्कार भामचंद्र डोंगरावर आहे, तिथं सुद्धा शंकराचं मंदिर आहे. जसं वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगते. काल मीही मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांची वेळ मी मागितलेली. आपण सगळे मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं जाऊन भेटू, त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊ. कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असली पाहिजे. बऱ्याच लोकांना आपल्या तालुक्याचा इतिहासच माहिती नाही. भीमाशंकरची नेमकी भूमिका काय, कुठनं झाली. दुसरी गोष्ट भीमाशंकर गुप्त झाले, ते गुप्त भीमाशंकर सुद्धा खेड तालुक्यातच आहे. म्हणजे आंबेगाव तालुक्यात पुसट सुद्धा इतिहास नाही. पुसट सुद्धा कुठली खाणाखुणा नाही. सगळे खाणाखुणा या खेड तालुक्यातल्या आहेत आणि म्हणून खेड तालुक्याचं देवस्थान त्याला खेड तालुकाच नाव राहिलं पाहिजे, आंबेगाव तालुका नाही. अशा प्रकारची आमची या निमित्तानं भूमिका राहणार आहे. आणि माझी वळसेपटाला विनंती आहे की आता खूप झालंय, तुम्ही अजूनही आमच्या तालुक्यावर अशा पद्धतीने अन्याय करायचं किंवा आमच्या पुढे काढायचं काम तुम्ही करू नये, एवढीच त्यांना माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.